अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्यावरून गोंधळ उडाला। शहबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरे यांचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला। अर्ज मागे घेतल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ उडाला। अर्ज बाद घेतल्यास आत्महत्या करेन असा दत्तात्रय पानसरेंनी इशारा दिला। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पानसरेंनी ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे कार्यकर्ते इथे आक्रमक झाले। पोलीस अधिकाऱ्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जतही घातली। अपडेट जाणून घेऊयात, सुनील भोंगळ आपल्यासोबत आहे। सुनील, काय प्रकार घडलाय? नक्कीच आपण जर बघितलं तर इथले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून खरं तर हा गोंधळ सुरू झालेला आहे। दत्तात्रय पानसरे यांचे प्राधिकृत एक प्रतिनिधी म्हणून जे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांचा माघारी घेतला। मात्र दत्तात्रय पानसरे यांनी याला विरोध केलेला आहे। मी अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा प्राधिकृत प्रतिनिधी दिलेला नाही, त्यामुळे हा माझा अर्ज जो आहे तर तो वैध ठरावा आणि तो दाखलच करून घ्यावा अशी मागणी करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या दिलेला आहे। त्याचबरोबर आता त्यांनी ज्या वेळेला ठिय्या दिला त्याचबरोबर आता प्राजक्त तनपुरे यांचे कार्यकर्ते देखील आता ठिय्या आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागत आहे आणि त्यावरून कुठेतरी गोंधळ जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उडाल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये प्राजक्त तनपुरे आणि पोलीस अधिकारी जे आहेत प्राजक्त तनपुरे यांचे कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर आता या प्रकरणावरून जे आहे प्रचंड गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत तर ते सुनावणी घेत आहेत आणि यामध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, सुनील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।